लालबागचा राजा मिरवणुकीनं इथे विसर्जनासाठी निघालेला आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये आपल्या लाडक्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंनी भाविकांनी गर्दी केली। ज्यांना हे दर्शन घेता आलं नाही, ज्यांना या मिरवणुकीमध्ये सुद्धा सहभागी होता येत नाही, त्यांच्यासाठी TV9च्या माध्यमातून लालबागच्या राजाचं दर्शन तुमच्यासाठी। मिरवणुकीनं लालबागचा राजा आता विसर्जनासाठी इथे निघालेला आहे। राजाचं रूपच असं की प्रत्येकाला आशीर्वाद देत हा बाप्पा विसर्जनासाठी निघालाय। आज मुंबईच्या रस्त्यांवर लाखोंच्या संख्येनं गर्दी झाली। एरवी हीच मुंबई अगदी धावपळीत असते, कुणाला कुणासाठी वेळ नसतो आणि या प्रकाशात उजळून निघालेली ही बाप्पाची मूर्ती, लालबागच्या राजाची मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। लालबागचा राजा प्रत्येक ठिकाणाहून जात असताना आपल्या भाविकांना आशीर्वाद देतच पुढे सरकतो। तर दुसरीकडे विष्णुरूपी अशी ही मूर्ती आपण गणपती बाप्पाची पाहतोय। चतुर्भुज अशी ही मूर्ती, कवळाचा हार या ठिकाणी परिधान केलेली हे विष्णूची मूर्ती, विष्णुरूपी गणपती बाप्पाची मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। तर भाळी चंद्रकोर असलेली आणि हातात त्रिशूळ, डमरू अशी ही बाप्पाची मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। तो विघ्ननाशक आहे, विघ्नहर्ता आहे, अशा या बाप्पाला आज निरोप दिला जातोय। विविध रूपांमधली गणपती बाप्पाची ही मूर्ती महादेवाच्या रूपामधली गणपती बाप्पाची ही मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। भाळी चंद्रकोर असलेला असा हा भालचंद्र। तर ही दुसरी कृष्णरूपी मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। नृत्यांची देवता असं गणपती बाप्पाला म्हटलं जातं आणि त्यामुळेच त्या नृत्य रूपामधली ही मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबईचे हे वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी विविध रूपांमधल्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील।